नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटीबद्दल, IFSCA. तर याची स्थापना नुकतीच आता केंद्र सरकारने गांधीनगर गुजरात येथे केलेली आहे आणि जी अपेक्षित होती की मुंबईमध्ये होईल, पण त्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पण बऱ्यापैकी तापलेलं आहे. तर एकंदरीतच इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी काय आहेत ते जाणून घेऊयात. तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ह्याच नावाचा फेसबुकवर डॉक्टर सुशील स्पॉटलाईट ग्रुपही आहे, तर तो सायमल्टेनियसली फॉलो करा. तर इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इस्टॅब्लिश केलेलं आहे गांधीनगर गुजरात येथे. आता खरं तर ही जी इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस ऑथॉरिटी आहे, सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी, तर ही जी आहे तर ती कोणाला रेग्युलेट करेल, तर ती सगळे जे काही इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर्स आहेत त्यांना रेग्युलेट करणार आहे. हे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर जे आहेत ते SEZमध्ये उभारले जातील. आणि ही जी ऑथॉरिटी आहे ती केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन इश्यू केलं आणि त्याच्याद्वारे ती अस्तित्वात आली. नोटिफिकेशन कुणाला धरून होतं, तर IFSCA ॲक्ट 2019, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी ॲक्ट 2019 नुसार ही ऑथॉरिटी आलेली आहे. ऑथॉरिटीचं काम काय असणार आहे? ऑथॉरिटी रेग्युलेट करेल फायनान्शियल मार्केटला. इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर सर्व्हिसेस जे आहेत तर त्यांना हे रेग्युलेट करणार. आता ह्या मेन फंक्शन काय आहेत, कशाचं रेग्युलेशन होणार आहे याच्यात? आता याच्यासाठी काही बेसिक गोष्टी आहेत की फायनान्शियल प्रोडक्ट्स, असे फायनान्शियल प्रोडक्ट्स की जे या 4 ऑथॉरिटीजनी, रेग्युलेटर्सनी अप्रूव्ह केलेले आहेत. तर याच्यामध्ये 1 नंबरला आहे RBI, 2 नंबरला SBI, 3 नंबरला पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आणि 4 नंबरला इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर या 4 रेग्युलेटर्सद्वारे अप्रूव्ह झालेले फायनान्शियल प्रोडक्ट्स कुठले आहेत? इन्शुरन्स असू शकतो, डिपॉझिट्स असू शकतात, एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटच्या सिक्युरिटीज असू शकतात. तर ह्या सगळ्यांचा विचार याच्यामध्ये केला गेलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे MCQसाठी 4 तुम्ही रेग्युलेटर्स लक्षात ठेवा. इथं हे 4 रेग्युलेटर्स MCQ करता आहेत. ओके. तर IFSC काय आहे? IFSC म्हणजे काय की आजच्या डेटमध्ये जे काही फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ट्रान्झॅक्शन्स होत असतात, म्हणजे जे काही फायनान्शियल प्रोडक्ट्स असतील त्यासंबंधीचे जे काही देवाणघेवाण होते, त्यासंबंधीचा जो फंड इकडून तिकडे जातो आहे तो आजच्या डेटमध्ये काय होतं ना की तो ऑफशोअर होता. म्हणजे भारताच्या बाहेर जे काही फायनान्शियल सेंटर्स आहेत आणि त्याच्यामध्ये ते केले जातात आणि याच्यामध्ये बऱ्याचशा इंडियन कॉर्पोरेट एंटिटीजचे ओव्हरसीज ब्रांचेस, ज्या त्यांच्या बाहेरच्या देशांमधल्या ब्रांचेस आहे. म्हणजे काय की हे सगळे जे काही फंड फायनान्शियल प्रोडक्ट्स आहेत ते सगळं ऑफशोअर चालतं. आता ते ऑफशोअर न चालता भारतामध्ये पण, जसं आता हे असे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर तुम्ही लंडनमध्ये बघू शकता, सिंगापूरमध्ये बघू शकता, तसं भारतात व्हावं त्याच्याकरता. आणि याच्यामुळे फायदा काय होईल? भारतीय कॉर्पोरेट जे आहेत, भारतीय जे काही व्यावसायिक आहेत त्यांना ग्लोबल फायनान्शियल मार्केट इझिली असेस करता येईल. जागतिक जे काही आर्थिक सगळी गणितं आहेत त्याच्यापर्यंत पोहोचणं सोपं होईल. आणि म्हणून आपण भारतामध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर उभारतो आहोत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याचा फायदा काय होणार, म्हणजे हे काय प्रोव्हाइड करतं. एक फंड रेझिंग. जर तुम्हाला सर्व्हिसेस करता फंड, निधी जमा करायचा असेल, मग तो इंडिव्हिज्युअली असू देत, कॉर्पोरेटचा असू देत किंवा गव्हर्नमेंटला असू देत, जर तुम्हाला सर्व्हिसेस करता फंड पाहिजे असेल तर तो तुम्हाला उभारता येईल. त्याच्यानंतर ॲसेट मॅनेजमेंट. आपण ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या बघितल्या होत्या बघा. तर तुम्हाला जर कॅपिटल मार्केट आठवत असेल तर ॲसेट मॅनेजमेंट आणि त्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते महत्त्वाचं याच्यामध्ये आहेत. इन्शुरन्स कंपनी असतील, म्युच्युअल फंड असतील, तर ग्लोबल पोर्टफोलिओ असतील डायव्हर्सिफाईड, तर ह्या सगळ्या गोष्टी असतील. पेन्शन फंड असतील, याचं रेग्युलेशन करणं. वेल्थ मॅनेजमेंट, वेल्थ आहे ना, त्याचं मॅनेजमेंट करणं. त्याच्यानंतर ग्लोबल टॅक्स मॅनेजमेंट, जागतिक स्तरावर जे काही कर आहेत वेगवेगळे, टॅक्स लायबिलिटी ऑप्टिमायझेशन असतील, त्याच्यासाठीचे जे काही फायनान्शियल इंटरमिजिएटरीज असतील, अकाउंटंट्स असतील, आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदरच जागतिक स्तरावरच्या टॅक्सेस संबंधी काम करणं. दुसरं म्हणजे काय, कॉर्पोरेट ट्रेझरी मॅनेजमेंट, म्हणजे जागतिक स्तरावर आणि प्रादेशिक स्तरावर जे काही कॉर्पोरेट ट्रेझरीज आहेत त्यांचा जो काही निधी आहे, फंड आहे, तर ते सगळं जे आहे ते मॅनेज करणं. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट, म्हणजे इन्शुरन्स असेल, इन्शुरन्स असेल, तिच्यामधली जी काही रिस्क आहे, जोखीम आहे, तर ती पण मॅनेज केली जाईल. त्याच्यानंतर मर्जर किंवा ॲक्विजिशन ॲक्टिव्हिटीज ज्या काही असतील, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनच्या 2 कंपन्या एकत्र येत आहेत है ना, तर त्यासंबंधी पण हे काम करणार. तर एकंदरच हे जे सगळं गणित आहे
तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की IFSC जे आहे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर, तर हे फायनान्शियल सर्व्हिस देतील आंतरराष्ट्रीय स्तराच्या आणि त्या भारतामध्ये देतील. म्हणजे तुमच्यासाठी हे सोयीचं होतं भारतात जे काही आहेत त्यांच्याकरता, आणि जगाशी जोडलं जातं खूप प्रॉपरली, हा ना. म्हणजे आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे बिल होतं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी बिल, हे 2019मध्ये आलं होतं राज्यसभेमध्ये. तत्कालीन जे काही मिनिस्टर ऑफ फायनान्स होते पियुष गोयल यांनी हे 12 फेब्रुवारी 2019ला आणलं होतं राज्यसभेमध्ये. आणि याच्यामध्ये मग तुम्हाला सांगितलं तर त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि हे जे बिल आहे तर तिच्यामध्ये हे जे सगळे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर्स आहेत ते स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये असणार आहे. आणि त्याच्यामुळे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जे असतील तर तिच्यासाठी तुम्हाला स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट 2005 पण माहीत पाहिजे. म्हणजे सेजवर पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो ड्यू टू बिकॉज ऑफ IFSC, कारण ते सगळ्या सेजमध्ये हे सेंटर्स उभे राहणार आहे आणि ऑब्वियसली त्यांना हे लागू असणार आहे. आता याच्यामध्ये काय आहे ना की इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस ऑथॉरिटी इस्टॅब्लिश करण्यासंबंधी पण या ॲक्टमध्ये बेसिक हे होतं. म्हणजे तो बिल आता ते ॲक्ट झालेलं आहे. आणि या ऑथॉरिटीमध्ये एकूण 9 लोक असतात बघा. 9 कोण कोण असतील तर सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करणाऱ्यांना हे पण लक्षात ठेवायचं की ऑथॉरिटी जी आहे तिच्यातले मेंबर्स अपॉइंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार, त्यांची जी काही कालावधी आहे तो 3 वर्षांचा कालावधी आहे. ही 9 लोक 9 पीपल फॉर 3 इयर्स. रिअपॉइंटमेंट होऊ शकते का, तर नक्कीच होऊ शकते. परत त्यांची नेमणूक तिथं केली जाऊ शकते. आता मेंबर्स जे असतील ते कुठून कुठून येतील तर 9 कसे आहेत, एक चेअरपर्सन आहे याच्यामध्ये. 4 मेंबर जे आहेत की जे रेग्युलेटर्स मी तुम्हाला सांगितले, मग तिच्यामध्ये एक RBI आहे, सेबी आहे, त्याच्यानंतर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, हे 4 इथून येतील, बरोबर. त्याच्यानंतर 2 मेंबर जे आहेत तर ते मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचे असतील आणि 2 मेंबर जे आहेत ते सिलेक्शन कमिटीच्या रिकमेंडेशननुसार असतील. म्हणजे हे 2 आणि 2 4, वरती 4 8 आणि एक चेअरमन. तर हे लक्षात ठेवा, RBI, सेबी, त्याच्यानंतर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, हे रेग्युलेटर्स आहेत तिच्यामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक परफॉर्मन्स रिव्ह्यू कमिटी पण असणार आहे की जी ऑथॉरिटी जी आहे इंटरनॅशनल फायनान्शियल ऑथॉरिटी, तिचा नेमका परफॉर्मन्स म्हणजे ती योग्य पद्धतीने काम करते आहे किंवा नाही हे पण बघेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे याच्यातले सगळे जे काही व्यवहार होतील ते विदेशी चलनामध्ये होणार आहे, फॉरेन करन्सीमध्ये होणार आहेत. आणि अशी फॉरेन करन्सी की जी सेंट्रल गव्हर्नमेंटशी कन्सल्टेशन होऊन ठरेल किंवा तुम्ही कुठल्या करन्सीमध्ये, मोस्ट प्रोबॅबली डॉलर असतो, तर याच्यापेक्षा पण जर सेंट्रल गव्हर्नमेंटला उद्या काही वेगळं वाटलं तर ते करू शकतात, पण मोस्ट प्रोबॅबली डॉलर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे काय, तर याच्यामध्ये एक फंडसुद्धा आहे, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी फंड. तर हा फंड पण इस्टॅब्लिश करण्यासंबंधी या ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे. या फंडमध्ये कुठून येणार पैसा, तर जे काही ग्रांट, फीज किंवा चार्जेस ऑथॉरिटीला येतील ते सगळे या फंडमध्ये जातील. दुसरं की जे वेगवेगळे सेंट्रल गव्हर्नमेंटनी सोर्सेस दिलेले राहतील यांना, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट काही सोर्स देईल की यांच्याकडे पैसा कुठून आला पाहिजे, तर इतके इतके सोर्स आहेत, एवढं इथलं इन्कम तुम्ही घ्यायचं, तर ते सगळ्या या फंडमध्ये जाईल. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की याला पॉवर काय आहेत, ऑथॉरिटी जी आहे ही इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर ऑथॉरिटी, हिला जे पॉवर्स आहेत किंवा जे अधिकार आहेत ते कुठले आहेत की RBI, सेबी, IRDA आणि PFIRDA, हे जे 4 रेग्युलेटर्स आहेत यांना जे काही कायद्यानुसार अधिकार मिळतात ते सगळे अधिकार इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरला मिळतील. हे एक लक्षात ठेवा. तर ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय की हे जे सगळे मी तुम्हाला सांगितलं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर हे स्पेशल इकॉनॉमिक झोन ॲक्ट 2005च्या अंतर्गत सेटअप होत आहेत. त्यामुळे जे सगळे जे काय याचे नियम असतील ते त्या सेजला लागू होतात. आणि पहिलं IFSC जे आहे ते गांधीनगर गुजरातला सेटअप करण्यासंबंधी यांनी पहिलेच त्या बिलमध्ये पण ते प्रोव्हिजन केलेलं होतं. आणि आता ऑथॉरिटीसुद्धा गांधीनगरला गेलेली आहे. बघा आता मी बोलतोय ते सेंटरबद्दल बोलतोय, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर. पहिलं कुठं जाणार तर ते गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी, ज्याला गिफ्ट सिटी असं म्हटलं जातं, गांधीनगरला. तर हे सेंटर पहिलंच क्लिअर होतं, पण आता इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी ही सुद्धा गांधीनगरला गेलेली आहे. तर हा याच्यातला मुद्दा आहे. त्याच्यानंतर
नेक्स्ट वन स्पेशल इकॉनॉमिक झोन काय असतं, तर याची जी पॉलिसी होती धोरण स्पेशल इकॉनॉमिक झोनचं 2000 एप्रिलमध्ये हे पहिल्यांदा भारताने केलं होतं की आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन्स करूयात. आणि याचा कायदा 2005मध्ये आला आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन 2006पासून आले. आता याच्यामध्ये जे असतं की बाबा जो काही रेड टेप मेकॅनिझम आहे त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून, म्हणजे लाल फितीचा कारभार बाजूला सांगून इकॉनॉमिक ग्रोथसाठी काम केलं जातं SEZमध्ये. क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या सगळ्या गोष्टी आणि मिनिमम पॉसिबल रेग्युलेशन यांना असतात, म्हणजे खूप जास्त रेस्ट्रिक्शन इथं राहत नाहीत. तर ते एक लक्षात ठेवा. सो दॅट तुम्हाला आता याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटीचं कंपोजिशन वगैरे आपण बघितलेलं आहे, फंड कुठून येणार वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी फंड हे पण उद्या विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर SEZवर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि याचे जे 4 रेग्युलेटर्स आहेत ते आपण बघितलं की जे वेगवेगळे फायनान्शियल जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांना अप्रूव्ह करतात, तर ते 4 RBI वगैरे. तर तेही लक्षात ठेवा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.